श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे, कारण आजचा व्हिडिओ हा तिसरा पौष रविवार सूर्यनारायणाची अद्भुत कथा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजेच तिसऱ्या पौष रविवारची एक सूर्यनारायणाची अतिशय गुप्त कथा आहे, जी की बऱ्याचशा भक्तांना व श्रद्धाळूंना ही कथा अगदी मनोभावे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अगदी मनोभावनेने पूजा अर्चना केली तर नक्कीच सूर्यनारायण तुमच्यावर प्रसन्न होतील. जर तुम्ही ही कथा ऐकली तरी देखील तुम्हाला या कथेचे फळ नक्कीच मिळेल. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. पौष महिन्यातील रविवार हे सूर्यनारायणाला अत्यंत प्रिय असतात. पण तिसरा पौष रविवार हा दिवस इतका विशेष का मानला जातो? या दिवशी सूर्यदेवाची कथा ऐकली तर रोग नष्ट होतात, अडथळे दूर होतात, घरात सुख समृद्धी येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तिसऱ्या पौष रविवारची पवित्र कथा, सूर्यनारायणाचा अलौकिक महिमा आणि एक प्रभावी उपाय. तर पौष महिना म्हणजे सूर्यनारायणाची विशेष उपासना. या काळात सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणाकडे प्रवास करतात. म्हणूनच पौष महिन्यातील प्रत्येक रविवार आरोग्य, तेज, यश आणि आत्मविश्वास देणारा मानला जातो. तिसरा पौष रविवार जुन्या कर्मांचे फळ नष्ट करणारा, सूर्यकृपा प्राप्त करून देणारा, संकटातून मुक्त करणारा दिवस आहे. तर आता आपण मुख्य कथा ऐकूया. पुरातन काळी एका राज्यात धर्मपाल नावाचा राजा होता. तो अत्यंत न्यायप्रिय होता, पण त्याला एक मोठे दुःख होते. राजाच्या राज्यात रोगराई वाढली होती, पिके नष्ट होत होती, लोक दुःखी होते. राजा चिंतेने ग्रस्त होता. राजा चिंतेत असताना एका महर्षींनी सांगितले की राजा, तुझ्या राज्यात सूर्यनारायणाचा अपमान झाला आहे. तिसऱ्या पौष रविवारला सूर्यपूजन व कथा केल्याशिवाय ही संकटे दूर होणार नाहीत. तर राजाने संपूर्ण राज्यात तिसऱ्या पौष रविवारला सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाचे पूजन करण्याची आज्ञा दिली. त्या दिवशी लोकांनी उपवास केला, तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य दिले, सूर्यनारायणाची कथा ऐकली. कथा संपताच आकाशात तेजस्वी प्रकाश पसरला, रोग हळूहळू नष्ट झाले, पाऊस वेळेवर पडू लागला, राज्य पुन्हा सुखी झाले. तेव्हापासून पौष रविवार सूर्यकृपा मिळविण्याचा अत्यंत प्रभावी दिवस मानला जाऊ लागला. तर ज्या प्रकारे धर्मपाल राजाने तिसऱ्या रविवारी सूर्याची पूजन करून, सूर्याची उपासना करून, उपास करून व रविवारचे पौष महिन्यातील रविवारचे हे व्रत करून सूर्यदेवांची कृपा मिळवली, त्याचप्रकारे आपण देखील तिसऱ्या रविवारचे हे सूर्यनारायणाचे व्रत करून आपण देखील सूर्यकृपा ही मिळवू शकतो. तर आता आपण पौष रविवारचे फळ जाणून घेऊया. या दिवशी सूर्यकथा ऐकल्यास डोळ्यांचे विकार कमी होतात, त्वचा रोग, ताप, कमजोरी दूर होते, सरकारी कामात यश मिळते, मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते. जर तुम्ही तिसऱ्या पौष रविवारचे हे व्रत केले आणि सूर्यनारायणाची ही कथा ऐकली तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश हे नक्कीच मिळेल. सरकारी कामामध्ये कोणते अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील व तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठाही लाभेल. तर तुम्ही तिसऱ्या पौष रविवारचे हे सूर्यनारायणाचे व्रत नक्की करा व ही सूर्यनारायणाची अद्भुत अशी कथा नक्कीच ऐका. तर आपल्याला काही उपाय देखील करायचा आहे आजच्या या दिवशी. तिसऱ्या पौष रविवारला सकाळी तांब्याच्या पात्रात पाणी घ्यायचे आहे, त्यात लाल फूल व कुंकू टाकायचे आहे. ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे आहे. तसे तर पूर्ण पौष महिनाच आपल्याला हे कार्य करायचे आहे, पण जर शक्य नसेल तर रविवारच्या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्यदेवतेला अर्घ्य हे द्यायचे असते. तर तुम्ही त्यासाठी तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन त्यात हळदी, कुंकू, अक्षता टाकून त्यात थोडेसे पांढरे तीळ टाका व ओम सूर्याय नमः या मंत्राचा जाप करा. तर सूर्यदेव लवकरच प्रसन्न होतात. सूर्यनारायण म्हणजे जीवनाचा आधार. त्यांची कृपा मिळाली की अंधार दूर होतो आणि तेज वाढते. तुम्हालाही सूर्यकृपा व्हावी असेल तर
हा व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये जय सूर्यनारायण नक्की लिहा व हे रविवारचे व्रत नक्कीच तुम्ही करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम सूर्याय नमः.